रिक्स एवढा घरात चांगला प्रपंच चाललाय, बिनकामा डोक्याला ताप नव्हते. आपलं कधीतरी ठीक आहे, एन्जॉय काय असेल तुमचं ते आपलं घ्या. हो 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 हो. नाही खरंच सांगतोय, काय असेल ते घ्या. बघा मी एवढा माणूस असा आहे की मी त्या दिवशी तिथे येऊन सकट मी तुम्हाला काय केलं का? हा, तो गणेश मलाच म्हणत आहे की मॅडम तुम्हाला काल मी मुंबईतून आलो ना, उमरजला मला भेटला, तिथं रिक्षावर होता. तर बोलला मॅडमना भेटला वाटतं, बोलवलेलं तिकडे मला भेटला. म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं? मॅडमनी सांगितलं. बरं म्हणलं हो ठीक आहे, बोलवलेलं की. तर 1500 रुपये दिले तर त्यांना. हो दिले की म्हणलो. ते बोलले त्या माणूस लई चांगला आहे, त्यांनी काही सुद्धा केलं नाही तरी सुद्धा मला 1500 रुपये दिलं. तसलं मला सांगितलं. ठीक आहे म्हणून चालते, असू दे. मी निघालो, गडबडीत होतो नाही, त्याच्यावर जास्त काही बोलत बसलो नाही, आलो लगेच मी. तर मग मी बी लई दिवस मुंबई, एक 8-10 दिवस मुंबईतच होतो. आलोया तर म्हणलो परवा दिवशी मला वेळ आहे, तुम्हाला आहे का वेळ? पण मला खोटं काय बोललेलं, म्हणजे असं तसं नको असं म्हटलेलं काय, असं फिक्स मध्ये हे नको करू ते नको करू असं हे नको म्हटलं का, हे म्हणताय का तुम्ही? काय मी तुला सगळं खोटं बोललो होतो, मला तुला काहीतरी बोलायचंय काल, बोललो नाही तुम्ही? मी नव्हे बोललेलो, गणेश म्हणलो. तुम्ही काय ऐकलं? काय गणेश काय? गणेश मला म्हणला तुम्हाला परत पाहिजे का, म्हणजे जायचंय का सांगा मला. तर म्हणलो नको नको, मला काय नको बाबा. मी तुला खोटं बोललेलो की मला पाहिजे हे ते, असं मला काय त्यातलं नको आहे म्हणलो. त्याच्या दृष्टीने काय करायचं नाही हो, ते कसं ते क्लब वर याच्यावर आपण जातो ना, बदनामी करून सोडणार ते. हा चर्चा होती ना बदनामी. तो आपल्याकडे बघणार वेगळ्या नजरेनं, तो एक दोघांनी सांगणार मी त्याला दिलं होतं असं तसं. तसली आपल्याला बदनामी नको आहे ह्याच्यासाठी, बाकी काय नाही, बाकी बरोबर. विषय नाही. बोला मग, तुमची आपली तयारी असेल तर ना, माझी जबरदस्ती नाही. हो हो हो, तयारी असेल तर तसं काही नाही माझं. काय तुमची हो आहे का? नाही माझी आहे तर म्हणून मी बोललो. मला मग काहीतरी थोडंसं फक्त जे मी पहिलं बोललो त्याच्यामध्ये काय नको, आपलं तसले संबंध नको. मला कधी वाटलं तुमचं काय असेल ते मला सांगा, ते मी द्यायला तयार आहे. चालेल चालेल चालेल. असं म्हणतोय मी. तुमच्या लक्षात आलं का? तुमचं काय 1000 आहे, 2000 आहे, 3000 आहे, काय असेल ते सांगा मला. बाबा त्याचं काय असेल ते मी दिन का नाही ते तुम्हाला माहिती आहे, कारण का मी बिगर हे न करता मी माणसानं पैसे दिलेले आहेत. देणार देणार, माहिती आहे मला, हा, देणार. त्याच्यावर मी नाही बाबा माझं 1500 रुपये घेतलं तर मग मला एकदा तरी या इकडे, मला एकदा तरी करू द्या, असं करा तसं करा असं म्हणलोय मी तुम्हाला. महिना 1.5 महिना काय आपण भेटलो त्याच्यानंतर फोन केलाय? नाही नाही नाही. मग असं नाही मला फिक्स. आणि दुसरं मला एक बोलायचं होतं महत्वाचं. कुठलं हॅलो, महत्वाचं? नाही दुसरं काय नाही, ते बाकी गोष्ट बोलत नाही. मला दुसरं कोणाने असलं तर बघा की चांगलं एकदम स्टँडर्ड, पैसे किती बी घेऊ द्या. खरंच सांगतोय, मजाक नाही. तुम्ही म्हणशील मग आता माझ्यात का मन भरलं का? आपलं अजून काहीच झालेलं नाही, विषय नाही मन भरायचा विषय नाही. मला एकदम स्टँडर्ड 10,000 रुपये घेऊ द्या, त्याचं काय असेल ते घेऊ द्या रेट एका रात्रीचा. फक्त एकदम स्टँडर्ड, एकदम म्हणजे एकदम स्टँडर्ड. बघा असले तर पैसे लगेच देतो, पैसे तुमच्याकडे देतो, त्या व्यक्तीकडे बी देत नाही. असं नाही मी त्या व्यक्तीला बोलवणार आणि मग त्याला देत बसणार आणि हे. तुम्ही पहिले पैसे घ्यायचे मग आम्हाला सोडायचं कुठं बी. चालते चालते. फक्त एकदम स्टँडर्ड पाहिजे, हम्म. एकदम म्हणजे एकदम देखणं. देखणं म्हणजे म्हणजे दिसाय टॉप असावं आणि जरा फिट असावं, व्यवस्थित असावं. ते कसं कळणार मला? आता काय, आता मी आता कसं करणार असं बोलतोय, आता मला काही सांगतोय. तुम्हाला माहित असणार त्याचं काय करता लागणार. म्हणजे कसं पहिले जास्त कुणी न वापरलेलं म्हणतो. पैसे आजकाल मला सगळे बिझनेसवाले आहेत, माहितीये का? सगळे आहेत की बिझनेसवाले सगळ्यांचाच त्याचे. बिझनेस आहे. मी सांगून करणार म्हणजे बिझनेसवालेच असणार ना. ओके, अगदी बरोबर आहे. मग फक्त मी काय त्याची चांगल्या घरातल्या एखाद्याच्या बायकोला म्हणणार आहे जाऊन असं असं ते म्हणतोय माणूस, तसलं तुला कोण म्हणा जातीस काय का? मार खायचं का तसला? तसं नाही विषय, एकदम आपलं त्यातले त्यात टॉप असावे असं म्हणते. चालते, ठीक आहे, बघूया. नाही मला एक नाही लक्षात ठेवा, मी आता तुम्हाला एक स्पष्ट सांगतो शेवटचं. त्यावेळेलाच मला फोन करा किंवा मी तुम्हाला फोन करेन. हॅलो, ऐका ना 2 मिनिटं. तुमचं कमिशन तिचं 10,000 किंवा काय असेल तिचं, जे काय असेल त्यांचं ते देऊन मी आणि तुमचे तुम्हाला मी देतो 5,000 रुपये एक्स्ट्रा. फक्त असं आपल्याला भेटेल का? असं कायमच. म्हणजे कायमचं नाही, नाही नाही कायमचं नको आहे तो विषयच. मग तुम्हाला सांगितलं नसतं त्या दिवशी. त्याच्यावर मी खूप विचार केला, बिनकामाचं नको आहे तसलं. आपल्या घरी आपल्या सुखी आहे, कधीतरी एन्जॉय ठीक आहे, आठवड्यातनं 2 महिने 15 दिवसातनं बरं ठीक आहे. कशा त्या माणसाला तर अजून नसावं नाही, कायमचं नाही. ऐका ना, चालेल चालेल, ठीक आहे. ऐका ना,
असं म्हणजे कसं की कोणी असं भेटेल का आपल्याला डायरेक्ट? काय काय? न वापरलेलं कधी पहिल्यांदा असं. असं म्हणतोय पैसे किती सांगू द्या, 10, 15, 20,000 देतो. तेवढ्यात येतंय व्हय? शहाणच दिसताय तुम्ही. बरं किती पाहिजे सांगा, किती पाहिजे सांगा, हा? किती पाहिजे तुम्ही तुमच्या तोंडनं सांगा. 2 लाख रुपये. सरळ सांगा. बघा मजाकची गोष्ट नाही, मी सरळ 1,00,000-2,00,000 रुपये येतील माहितीये का? 1,00,000-2,00,000 रुपयाला का मला कधी कायमचे आपल्याला पैसे ठेवायचे? कायमच असतंय व्हय तसं ते? मग बरबाद झालं की जिंदगी त्यानं एकामुळं. तिथनं पुढे काय वळण लागल ते माहितीये का तुम्हाला? असं कसं म्हणताय? तुम्ही सांगा, तुम्ही किती देणार आहे ते? 50,000 रुपये देतो. बघूया, मी सांगते तुम्हाला, फोन करते. 50,000 खरंच देतो, मजा नाही करत. तुम्हाला 5,000 रुपये देतो, त्यांना 50 द्या, तुम्हाला 5 ठेवा. 1,00,000 रुपये द्यायचे. मला ते दाखवा तरी कसं आहे ते 1,00,000 रुपये असलं कसं? ठेवा जरा, मला फोन आला एक, थांबा, नंतर चालू राहू दे.